नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण बघणार आहोत आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशन। तर भरपूर माझ्या सबस्क्रायबरचे जे फॉर्म भरणार आहेत त्यांचे भरपूर कमेंट आलेले आहेत, कारण यूट्यूबवरती फक्त माझाच व्हिडिओ अवेलेबल आहे आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशनवरती। कारण जे आरोग्यदूत भरती आहे ते संपूर्ण भारतामध्ये होणार आहे, पण काही जे सबस्क्रायबर आहेत, काही आहेत मला कॉल करून किंवा कमेंटमध्ये मला सांगत आहेत की सर हे जे आहे ते फ्रॉड आहे। तर मी आज आणि जो डीडी आहे तो पाठवायचा आहे की नाही पाठवायचा ही सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आणि काही कमेंट्स पण मी तुम्हाला सांगणार आहेत, ज्या महत्त्वाच्या कमेंट्स आल्या आहेत। मला 5 व्हिडिओ बनवले आहेत आरोग्यदूतवरती। यूट्यूबवरती जा, सर्च करा आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशन, माझे संपूर्ण व्हिडिओ येऊन जातील। तर बघा, त्याच्यापैकी भरपूर कमेंट्स आल्या आहेत, 100च्या वर कमेंट्स झाल्या आहेत, पण त्याच्यापैकी काही अशा कमेंट्स आहेत महत्त्वाच्या कमेंट्स, त्या कमेंट्स आणि तुमच्या सगळ्या जे तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत, हे फ्रॉड आहे की नाही आहे की खरं आहे, ठीक आहे, आपल्याला परीक्षा कुठे होणार आहे, आपल्याला कसं कळणार, ठीक आहे, ही सगळी माहिती म्हणजे असं तुमच्या प्रश्नाचे जे उत्तर आहेत, जे मेन कमेंट्स आल्या आहेत त्या मेन कमेंट्स मी काढल्या आहेत आणि 21 कमेंटची मी आज त्या प्रश्नांची कमेंटची उत्तरं मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जे फॉर्म भरणार आहेत किंवा ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघायलाच पाहिजे, ठीक आहे। तर मंडळी, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, आजचा जो व्हिडिओ आहे आरोग्यदूत भरतीवरती, तर हा थोडा लांब होणार आहे, पण सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत। जे फॉर्म भरणार आहेत किंवा ज्यांनी फॉर्म भरला आहे तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे जे मी कमेंट काढले आहेत, 21 कमेंट आहेत, ठीक आहे, 21 कमेंट मी काढले आहेत, मेन कमेंट मी काढले आहेत, ठीक आहे। तर मी लिहून पण ठेवले आहे, मी तुम्हाला एक कमेंट वाचून दाखवते, तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आणि जे हे फ्रॉड आहे की नाही आहे हे मी पण तुम्हाला समोर सांगणार आहे। आपण आधी कमेंट बघूया, एक आपण कमेंट बघूया। तर बघा, जे पहिले कमेंट आहे ते आहे हेल्पलाईन नंबर सेंड करा आरोग्यदूतचा। तर बघा, मला जी ही माहिती मिळाली आरोग्यदूत भरतीची ती माझ्या मित्राकडून मिळाली। तो नागपूरला डॉक्टर आहे, त्यांचे जे फ्रेंड असतात दिल्लीला वगैरे जिथे काही आहे त्याला ही माहिती मिळाली। त्याला माहिती होतं की मी व्हिडिओ बनवतो, माझ्या चॅनल आहे यूट्यूबवरती, त्यांनी मला सांगितलं, तर मी याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे, ठीक आहे। त्या आरोग्यदूतचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे माझ्याकडे नाही आहे, ओके, कारण तुम्ही वेबसाईटवरती गेल्यानंतर त्यांचा फक्त ईमेल ॲड्रेस असतो। मी ईमेल केला आहे त्यांना, पण मला परत रिप्लाय जे आहे ते मिळालेलं नाही, ठीक आहे। त्या आरोग्यदूतचा कॉन्टॅक्ट नंबर माझ्याकडे नाही आहे। दुसरी कमेंट बघा, परीक्षा कुठे आहे हे कसे कळणार। तर बघा, तुम्ही फॉर्म सबमिट झाल्यानंतर, लक्षात घ्या, तुमचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमचा जो डीडी आहे तिथे पोहोचल्यानंतर त्या पत्त्यावरती 15 फेब्रुवारीपर्यंत पोहोचायचा आहे डीडी, ठीक आहे। 15 फेब्रुवारी लास्ट डेट आहे डीडी पोहोचण्याची, ठीक आहे। तर तुमचा डीडी पोहोचल्यानंतर तुम्हाला ते कॉल करतील, तुमचा जो मोबाईल नंबर दिला फॉर्म भरत्या वेळी त्या मोबाईल नंबरवरती कॉल करतील किंवा जो ईमेल आयडी टाकल्या त्यावर ईमेल करतील की तुम्हाला पेपर जे आहे, परीक्षा कुठे होणार आहे, पेपर कुठे होणार आहे, ठीक आहे, ही सगळी माहिती तेच देणार आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आहे परमनंट जॉब आहे काय। तर बघा, हे एक प्रायव्हेट जॉब आहे, आरोग्यदूत भरती हे गव्हर्नमेंट नाही, हे एक प्रायव्हेट जॉब आहे, हा परमनंट राहणार नाही, ठीक आहे। 1 वर्षासाठी असेल किंवा 2 वर्षासाठी असेल, तेच माहिती देणार। तुम्ही जर पेपर पास झाले त्यानंतर जे तुमचा इंटरव्ह्यू होईल, प्रशिक्षण होईल, त्याच्यामध्ये सांगणार की हे या कालावधीसाठी कालावधी पुरताच इतकाच मर्यादित आहे, तेच तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आहे दर महिन्याला पेमेंट मिळेल काय। तर बघा, दर महिन्याला पेमेंट मिळेल, जे तुम्ही अकाउंट जे फॉर्म भरता वेळेस दिलं त्याच्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला पेमेंट मिळणार आहे, तेच सांगतील, ठीक आहे। जेव्हा प्रशिक्षण होईल तेव्हा तुम्ही त्यांना प्रश्न विचारा, ठीक आहे, दर महिन्याला पेमेंट होणार की नाही आहे, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर आहे बघा, सर हे फेक आहे, पेमेंट होत नाही। तर बघा, हे जे आरोग्यदूत भरती आहे हे मला पण नाही माहीत हे फेक आहे की रिअल आहे, ठीक आहे। मी सगळ्यांना, मला भरपूर कॉल आले आहेत या 15 दिवसामध्ये, हजारोच्या वर कॉल झाले आहेत। बीड, अकोला, जालना, परभणी अशा वेगवेगळ्या जिल्ह्यामधून मला कॉल आले आहेत।
त्यांनी म्हटलं आहे की सर हे फेक आहे का? तर बघा, मला पण एवढं माहिती नाही हे फेक आहे की नाही. मी सगळ्यांना एकच सांगत आहे की 950 रुपये गेले म्हणून तुम्ही फॉर्म भरा. ठीक आहे. समजा रिअल असेल, ठीक आहे, लक्षात घ्या, रिअल जर असेल तर तुम्हाला जॉब मिळून जाणार आहे. 950 रुपये गेले म्हणूनच तुम्ही फॉर्म भरा. ठीक आहे. मी सगळ्यांना त्याच्यामध्ये माझी जिम्मेदारी नाही. मी सगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. हे माझ्याची जे आरोग्य भरती निघाली आहे त्याच्यामध्ये माझी जिम्मेदारी काहीच नाही. ठीक आहे मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजून काही कमेंट्स आहेत तुमच्या मनातील सगळी प्रश्नाची उत्तरे मी आता देत आहे. ठीक आहे. कमेंट्स एक एक मी सांगत आहे. तर याच्यामध्ये माझी जी आहे काहीच जिम्मेदारी नाही. मी सगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तुमच्या जिम्मेदारीवरती तुम्ही फॉर्म भरा. फेक आहे हे मला माहीत नाही, फेक आहे की नाही आहे. ठीक आहे. ग्रामपंचायतमध्ये लेटर आलेले आहेत. तुमची ग्रामपंचायतमध्ये लेटर आले, माझा व्हिडिओ बघायचा तुम्ही मला कॉल केला. ठीक आहे. पण हे फेक आहे की नाही आहे की खरं आहे हे मला माहिती नाही. तुमच्या जिम्मेदारीवरती तुम्ही फॉर्म भरा. मी सगळ्या व्हिडिओमध्ये मी हे सांगितलं आहे की माझी याच्यामध्ये काही जिम्मेदारी नाही. फक्त जे भरती निघणार आहे फक्त मला माझी जी आहे माहिती देण्याचं काम आहे. ठीक आहे. माझं चॅनल आहे, मी माहिती देत राहतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, लास्ट डेट सांगा. तर बघा, लास्ट डेट जी होती ती होती 10 जानेवारी. ठीक आहे. त्याच्यानंतर आता 15 फेब्रुवारी DD पाठवायची होती. ठीक आहे. आज पण तुम्ही DD काढण्याच्या अगोदर तुम्ही माझा व्हिडिओ बघून समजा फॉर्म भरत असेल आणि जो DD आहे त्या पत्त्यावरती पाठवायचा आहे, तुम्ही DD काढण्याच्या अगोदर हे चेक करा वेबसाईटवरती जाऊन की फॉर्म ओपन होतो का. समजा त्या दिवशी फॉर्म ओपन झाला तर DD काढाने त्या दिवशी लगेच भरून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतरचा आहे प्रश्न, अर्ज कसा करायचा. तर बघा, मी 24 मिनिटाचा व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही स्क्रीनवरती ती इमेज बघू शकता. अशा प्रकारे अर्ज करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, परीक्षेच्या 2 तारखा आहेत. परीक्षा किती तारखेला आहे. तर बघा, परीक्षेच्या 2 तारखा समजा असतील, पण त्याच्यामध्ये जे अटी आणि नियम दिले आहेत त्या अटीप्रमाणे बघा, परीक्षा बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा हक्क जो आहे तो आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशनकडे आहे. हे आधीच अट मी सांगितलेली आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये अट आहे, तुम्ही वाचू शकता. जेव्हा तुम्ही वेबसाईट ओपन करा त्याच्यामध्ये अटी नियम आहेत. तर हे जे अट आहे परीक्षा बदलण्याचा किंवा पुढे जे परीक्षा रद्द करण्याचा किंवा पुढे तारीख ढकलण्याचा निर्णय जो आहे, जो हक्क आहे तो आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशनकडे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, परीक्षा कुठे आहे हे कसे करणार. परीक्षा कुठे आहे हे कसे करणार तेच तुम्हाला फोन करून किंवा ईमेलद्वारे तुम्ही जेव्हा फॉर्म भरले तेव्हा जे मोबाईल नंबर दिला किंवा ईमेल ID दिला त्याच्याद्वारे तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, बोगस न्यूज आहे काय. तर बघा, हे फेक आहे की नाही हे मला माहिती नाही. मी आधीच सांगितलेलं आहे. ठीक आहे. माझी जिम्मेदारी त्याच्यामध्ये काहीच नाही. ओके. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, फॉर्म इझी आहे काय मोबाईलवरून भरणे. तर बघा, सगळं सोपं आहे. मोबाईलवरूनच फॉर्म आपल्याला भरता येते. कुठे पण कॉम्प्युटर कोणत्या नेट कॅफेमध्ये किंवा CSC सेंटरमध्ये जाण्याची तुम्हाला गरज नाही. मोबाईलमध्येच भरता येते. इझी आहे फॉर्म भरणे, बिलकुल सोपी पद्धत आहे. मी सांगितलं आहे व्हिडिओमध्ये, 24 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो जाऊन नक्की बघा. ज्या प्रकारे मी सांगितलं आहे त्याच प्रकारे तुम्ही फॉर्म भरा. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, प्रशिक्षण कुठे आहे. तुम्ही पेपर तुमचे ऑनलाईन पेपर झाल्यानंतर तुम्हाला मेसेजद्वारे किंवा फोनद्वारे किंवा ईमेलद्वारे तेच तुम्हाला कळवणार आहे की प्रशिक्षण जे आहे ते कुठे असणार आहे. ठीक आहे. पण तुम्हाला कोणत्या गावी दिल्लीला असणार आहे की मुंबईला असणार आहे तेच तुम्हाला सांगणार आहेत. ठीक आहे. पण तुम्हाला प्रशिक्षणासाठी तुम्हाला जाग्यावर जायचं आहे परीक्षा पास झाल्यानंतर. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, सर मोबाईल नंबर भेटेल का आरोग्यदूतचा. बघा, माझ्याकडे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे नाही. मी सांगितलं आहे आधीच. ठीक आहे. जर माझ्याकडे तो कॉन्टॅक्ट नंबर वगैरे असता तर मी स्वतः जिम्मेदारी घेतली असती फॉर्म भरण्याची. हे फेक आहे की रिअल आहे म्हणून हे पण तुम्हाला सांगितलं असतं. माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काहीच नाही. मी त्यांना ईमेल केला आहे पण त्यांना मला काही रिप्लाय दिलेला नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा आहे, फॉर्म कोणत्या भाषेत भरावा. तर बघा, हा मेन म्हणजे प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. जो फॉर्म आहे तुम्ही मराठीमध्ये भरत असाल तर मराठीमध्ये भरा, पण माझ्या तरी मताने तुम्ही इंग्लिशमध्ये फॉर्म भरा. ठीक आहे. ते सोपं जाते. इंग्लिशमध्येच फॉर्म भरा, काही टेन्शन घ्या नको. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, मी फॉर्म भरणार आहे पण तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. बघा, एका सबस्क्रायबरनी कमेंट केली आहे की मी फॉर्म भरणार आहे पण सर तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे तुम्ही घेत नाही. बघा, मी रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. ठीक आहे. माझ्या घरची आरोग्यदूत कंपनी नव्हे. ठीक आहे. जे फाउंडेशन आहे ते माझ्या घरचं नव्हे. ठीक आहे. पेपरमध्ये पण 2 महिन्या अगोदर ॲड आली आहे. डिसेंबर महिन्यामध्ये 2 पेपरामध्ये पुण्यनगरीमध्ये पण आली होती आणि एका दुसऱ्या वेगळ्याच पेपरमध्ये आली होती. कोणी वाचत नाही. ठीक आहे. मेन वाचते, कोणी पेपर वाचत नाही कारण मोबाईलवरती सगळं मिळून जाते पेपर वगैरे. पण कोणी तेवढी जे लहानच्या बॉक्समध्ये असेल तर ते कोणी वाचत नाही. पेपरमध्ये पण ॲड दिली होती
आणि आता ग्रामपंचायतमध्ये पण लेटर पाठवले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, सर आज फॉर्म भरायला जमेल काय सर? बघा, जो फॉर्म भरायला आज जमेल का? तर बघा, लास्ट जे डेट होती फॉर्म भरण्याची ती होती 10 जानेवारी. ठीक आहे. पण आता वाढली आहे. पण डी काढण्याच्या अगोदर तुम्ही सर्वात आधी वेबसाईटवरती जा आरोग्य दूतच्या आणि तिथे फॉर्म ओपन होतो का बघा. फॉर्म ओपन झाल्यानंतरच फॉर्म भरा. ठीक आहे. जर फॉर्म ओपन झाला तर समजा फॉर्म आज पण भरता येते. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न बघा, पेपर कशाच्या आधारे असतो? तर बघा, पेपर जे आहे ते कशाच्या आधारे असतो एका सबस्क्रायबरनी कमेंट केली आहे. तर मला पण माहिती नाही, पण एवढी गॅरंटी आहे की जे पेपर होणार आहे ते आरोग्याविषयीच असणार आहे. ठीक आहे. आरोग्य दूत म्हणजे आरोग्य दूतचे हे भरती निघालेली आहे, तर आरोग्याविषयी काहीच प्रश्न असणार आहेत. ठीक आहे. पण एवढे हार्ड पण नसणार, सोपेच असणार प्रश्न, इझी असणार, टेन्शन घ्या नको. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, बँकेत डी कसा काढायचा आणि कोणाच्या नावाने काढायचा? तर बघा, बँकेमध्ये गेल्यानंतर डी कसा काढायचा आणि कोणाच्या नावाने काढायचा? सर्वात आधी जो डी काढायचा आहे तो काढायचा आहे आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशनच्या नावाने. लक्षात घ्या, जो डी काढायचा आहे तो आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशनच्या नावाने काढायचा आहे. आणि जर त्यांनी विचारलंच का कोणत्या बँकेला पाठवायचा आहे, तर एवढंच सांगायचं की नवी दिल्लीला पाठवायचं आहे. ते तिथे ब्रँच म्हणून ब्रँचच्या जागी तिथे नवी दिल्ली टाकायची आहे. ठीक आहे. आणि जो डी काढायचा आहे तो आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशनच्या नावाने काढायचा आहे, कारण आपल्याला त्याला जो डी आहे त्या आरोग्यदूतला पाठवायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, फॉर्मची प्रिंट येत नाही मग काय करायचं? बघा, आपण फॉर्म भरला आणि सबमिट केल्यानंतर प्रिंट येत नाही, तर आपल्याला त्या डी सोबत आपल्याला अर्ज पाठवायचा नाही आहे. प्रिंट येत नाही, मला पण माहिती आहे, प्रिंट येत नाही, टेन्शन घ्या नको. तुमचा फक्त एवढं दाखवेल सबमिट जे आहे सक्सेसफुली तुम्हाला दाखवणार आहे, पण प्रिंट निघत नाही. फक्त तुम्हाला पोस्टाद्वारे जो आहे फक्त डीडीच पाठवायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, डी कोणत्या बँकेत पाठवायचा आहे? तर बघा, हा जर प्रश्न बँकेवाल्याने विचारला कोणत्या बँकेत पाठवायचा आहे, तर फक्त म्हणायचं की नवी दिल्लीला पाठवायचं आहे. बँक ते त्यांनी सांगितलेलं नाही आणि त्याच्यामध्ये नमूद पण नाही आहे वेबसाईटवरती. ठीक आहे. बँकेत कोणत्या बँकेत पाठवायचं आहे मला पण माहिती नाही, फक्त कोणत्या ब्रँचला पाठवायचं आहे, कोणत्या गावच्या ब्रँचला पाठवायचं आहे, फक्त एवढं सांगायचं की नवी दिल्लीला पाठवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, परमनंट आहे काय सर जॉब? बघा, हा शेवटचा प्रश्न होता. तर परमनंट आहे, मी आधीच सांगितलं आहे की हा जॉब जे आहे प्रायव्हेट आहे, परमनंट राहणार नाही. काही बॉन्ड असेल 1 वर्षाचा 2 वर्षाचा. ठीक आहे. हा परमनंट राहणार नाही. आणि हा जो होता शेवटचं कमेंट होते मी महत्त्वाची, मी सांगितलं आहे तुम्हाला. आणि आता मी सांगत आहे हे फेक आहे की रिअल आहे मला माहीत नाही. तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये लेटर आले आहेत, लेटर पाहून तुम्ही जे आहे फॉर्म भरलेले आहेत, आणि जो लेटर आहे समजा खरं असेल, 950 रुपये गेले म्हणूनच माझा पॉकेट दवडला, आपला पॉकेट जे आहे मागच्या खिशातून दवडला म्हणूनच 950 रुपये आपले गेले म्हणूनच फॉर्म भरा. ठीक आहे. 950 रुपये असे कुठे नाही जातो, कुठे पण जात. ठीक आहे. फ्रॉड असेल तर असेल, आणि जर रिअल असेल तर तुम्हाला 1 वर्षासाठी का किंवा 2 वर्षासाठी म्हणा तुम्हाला जॉब मिळेल. ठीक आहे. 12,500 रुपये पेमेंट आहे प्लस 4,000 रुपये भत्ता आहे. ठीक आहे. फेक असेल तरी चालेल, 950 रुपयेच गेले म्हणून फॉर्म भरा. तुम्ही फॉर्म भरा, तुमच्या जिम्मेदारीवरती भरा, माझी त्याच्यात काही जिम्मेदारी नाही. ठीक आहे. आणि माझी एक विनंती आहे, ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ग्रामपंचायतीमध्ये लेटर आले आहे त्या ग्रामपंचायतवाल्यांना किंवा त्या जेथील जो मेन आहे, बाबू सरपंच जो मेन आहे, त्यांना माझी एकच विनंती आहे की हे जे लेटर आहे फक्त 1-2 सांगू नका, पूर्ण गावामध्ये सूचना करा, सगळ्यांना माहीत होऊ द्या. कारण तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये एकच तालुका नाही, 10-15 तालुके आहेत, आणि 10-15 तालुक्यामध्ये एकाच तालुक्यामध्ये काही एकच गाव राहत नाही, भरपूर गावं राहतात. तर त्याच्यामध्ये एका तालुक्यामध्ये 2 जण किंवा एका गावामध्ये काही गावं देणार आहेत, 10 गावं किंवा 15 गावं समजा. हे जे आहे न्यूज फक्त 1-2ला सांगू नका, पूर्ण भरपूर सगळ्या गावाला माहीत होऊ द्या ही न्यूज. ठीक आहे. कारण तारीख जवळ आली आहे 15 फेब्रुवारी डी पाठवण्याची. तर माझ्या सरपंचांना, ग्रामपंचायतीला एकच विनंती आहे की हे जे आहे अनाऊन्स करा, तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये सगळ्या गावाला माहीत होऊ द्या. ठीक आहे. तर मंडळी, तुम्हाला आता तुमच्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळाले असतील. माझे त्याच्यामध्ये काही जिम्मेदारी नाही, फ्रॉड आहे की नाही आहे. तुमचे 950 रुपये गेले म्हणूनच भरा, नाहीतर तुमचे असे 950 रुपये कुठे ना कुठे जात असतातच. ठीक आहे. 1000 रुपये गेले म्हणून भरून घ्या हो. ठीक आहे. फ्रॉड असेल तर असेल, आणि जर रिअल असेल तर तुम्हाला जॉब मिळणार आहे. 1 वर्षासाठी का असेल ना, पण मिळणार आहे. 1 वर्षासाठी समजा पण जॉब मिळाला तर 16,500 रुपये पेमेंट आहे. ठीक आहे. म्हणजे 12,500 ते आणि 4,000 रुपये भत्ता, म्हणजे 16,500 तुम्हाला असेल समजा 1 वर्षासाठी
समजा तुम्हाला हा जॉब मिळाला, जर रिअल असेल तर, ठीक आहे. हे फ्रॉड नाही आहे, कारण ग्रामपंचायतमध्ये लेटर पाठवणे काही सोपी गोष्ट नाही. हे फ्रॉड तर नाही आहे, मी एवढी गॅरंटी देत आहो की फ्रॉड नाही आहे. पण फ्रॉड असलं तर असेलच. 950 रुपये गेले म्हणून तुम्ही फॉर्म भरा, ठीक आहे. तर मंडळी, व्हिडिओ जो आहे खूप लांब झाला आहे, पण तुमच्या प्रश्नाची तुम्हाला उत्तरे मिळालेली आहे. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर हा व्हिडिओ खूप जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्या जिल्ह्यांना याविषयी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा, ठीक आहे. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, माहिती समजली असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. नमस्कार.